हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. ओके, तर डिअर स्टुडंट्स, या चॅप्टरमधलं सी ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कुठले सब टॉपिक करणं महत्त्वाचं आहे. इन डिटेल ॲनालिसिस करून या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. बघा, चॅप्टरचं जे स्टार्टिंगवाला पार्ट असणार आहे ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स मी इथे नोट करतोय. ओके, पॉईंट्स मी कुठले मेन्शन करतो बघा, की देर आर सम टर्म्स यूज्ड इन द थर्मोडायनामिक्स. काही इम्पॉर्टंट टर्म्सवरती काही क्वेश्चन्स आहेत. नंबर 2, टाइप्स ऑफ सिस्टीम बद्दल बोलायचं आपल्याला. टाइप्स ऑफ सिस्टीम. आफ्टर दॅट प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. अँड देन स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, या टाईपचे क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन नंतर आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडिबॅटिक प्रोसेस यांच्यावरचे काही क्वेश्चन्स आहेत ज्याला आपण नाव देऊ टाइप्स ऑफ प्रोसेसेस. टाइप्स ऑफ प्रोसेस. आता एवढ्या टॉपिकचं आपण आता डिस्कशन करू आणि हे डिस्कशन झाल्यावरती तुम्हाला समजणार की या टाईप 1वरती टोटल आत्तापर्यंत सी टीला 2021, 2022 आणि 2023 या 3 वर्षांमध्ये किती क्वेश्चन विचारले गेले? 22 क्वेश्चन्स. लक्षात घ्या. आता 22 क्वेश्चनचा आपण विचार केला तर हे असे क्वेश्चन्स आहेत ज्यांच्यामध्ये खूप डिफिकल्टीज नाही आहे. त्यामुळे हे टॉपिक वेल प्रिपेअर करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला there are some terms used in thermodynamics, types of system, properties of system, टाइप्स ऑफ प्रोसेसेस यांच्यावरती डिस्कशन करू. आणि यांच्यावरती तुम्ही जे अप्रॉक्सिमेटली हे सेशन अटेंड केल्यानंतर हे 4 टॉपिक प्रिपरेशन झाल्यानंतर तुमचे ऑलमोस्ट 22 MCQ सॉल्व होतील, जे 21, 22, 23 इयरचे असतील. ओके, सो लेट्स प्रोसीड फॉर द फर्स्ट. ओके, सगळ्यात आपण डिस्कस करू की प्रॉपर्टीज घेण्याच्या आधी हे एक साधी एक बेसिक पॉईंट कवर करतो. मला एक सांगा, इथे तुम्ही जे डायग्राम नंबर 1 बघताय, या फर्स्ट डायग्राममध्ये या डायग्रामचा आपण जर विचार केला तर मला सांगा, या डायग्राममध्ये तुम्ही नोटीस करताय की इथे काहीतरी एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये काही ना काही एनर्जी आहे, येस ना. आणि होतं काय की हे वरचं जार ओपन असल्यामुळे काय होतं आहे, याच्यामधून मॅटर तर बाहेर जाऊ शकतोय, ॲट द सेम टाईम याच्यामधून एनर्जी पण बाहेर जाते. म्हणजे हे अशी टाईपची सिस्टीम आहे ज्याच्यामधून मॅटर ॲज वेल एज एनर्जी दोघंही आउटसाईडला जाऊ शकतं किंवा आउटसाईडचे इनसाईडला येऊ शकतात. सो अशा टाईपच्या सिस्टीमला तुम्ही काय बोलणार आहात? ओपन सिस्टीम. Open system is the system in which there is a exchange of matter as well as energy from system to surrounding or surrounding to system. That type of system is called as open system. Closed system कशाला बोललं पाहिजे? फॉर एक्झाम्पल, एखाद्या कपमध्ये आपण काहीतरी हॉट वॉटर घेतलं असेल आणि त्याच्यावरती एक एक बशी असं आपण ठेवलेलं आहे, असं ना. आणि होतं काय की हे हे कव्हरअप केल्यामुळे होतं काय, मॅटर तर आउटसाईडला जाऊ शकतोय का? आता पॉसिबल नाही आहे, मॅटर आउटसाईडला जाणार नाही आता. बट होतं काय की मॅटर आउटसाईडला जाऊ शकत नाही, बट त्या मॅटरमधली एनर्जी काय होऊ शकते? आउटसाईडला जाऊ शकते. सो इट इज अ सिस्टम इन विच देर इज अ एक्सचेंज ऑफ ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. दॅट ऑफ सिस्टम इज कॉल्ड एज क्लोज सिस्टम. ओके, आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय आयसोलेटेड सिस्टीम. आता ही जी सिस्टीम आहे, या मॅटरला आपण एक एक वॉल अरेंज केलं आहे, जे वॉल एक प्रकारचं थर्मल इन्सुलेटर आहे. आणि या थर्मल इन्सुलेटरमुळे होतं काय की मॅटर तर आउटसाईडला जाणं इम्पॉसिबलच आहे, बट आता एनर्जीसुद्धा एक्सचेंज होऊ शकत नाही. आतल्या साईडची एनर्जी बाहेर जाऊ शकत नाही आहे किंवा बाहेरची एनर्जी इनसाईडला येऊ शकत नाही आहे. म्हणून आपण अशा सिस्टीमला काय बोललं पाहिजे? आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम इज द सिस्टीम इन विच देर इज अ नो एक्सचेंज ऑफ मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी विथ द सराउंडिंग. सो हे झालं एक बेसिक टर्म्स जे आपण यूज करतोय: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओके, सो लॅटर ऑन लेट्स टॉक अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. बघा, कुठलं पण सिस्टीम असेल, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या बीकरमध्ये काय घेतलं आपण? हॉट वॉटर घेतलं आहे. तर हॉट वॉटर ही एक प्रकारची एक सिस्टीम झाली. या हॉट वॉटरच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतील? फॉर एक्झाम्पल, या हॉट वॉटरचा काहीतरी व्हॉल्यूम असेल, त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलचे काही नंबर ऑफ मोल्स असतील, त्या हॉट वॉटरची काहीतरी विस्कोसिटी असणार आहे, त्या हॉट वॉटरमध्ये काहीतरी नंबर ऑफ मोल्स असतील, त्या हॉट वॉटरची काहीतरी स्वतःची एनर्जी, ज्याला आपण बोलतो इंटरनल एनर्जी असणार आहे. सो या केसमध्ये होतं काय की जेवढ्या पण मॅटरचा आपण विचार केला, तर मोस्ट ऑफ द मॅटर ज्या काही प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहे. फॉर एक्झाम्पल, मी सपोज डिस्कशन करतोय हे पहिल्या टाईपच्या प्रॉपर्टीज, ज्याला आपण नाव देऊ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ह्या अशा प्रॉपर्टी असतात ज्या
डिपेंड असतात, फक्त कोणावर डिपेंड असतात, अमाऊंट ऑफ मॅटरवरती. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, समजा वेईंग बॅलन्स आपल्यासमोर आहे आणि या वेईंग बॅलन्सवरती इथे डिजिटल फॉर्ममध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज कळतात आणि वरच्या साईडला आपण काहीतरी मासेस ठेवलेत, याच्यावर ना वरती काहीतरी मास ठेवलेत. इमेजिन करा की इथे एक मी सबस्टन्स ठेवला आहे आणि या सबस्टन्सचं काहीतरी मास आहे, याच्यावर ना या सबस्टन्सचं मास सपोज मला मिळालं, सपोज 1.202 किलोग्रॅम. आता सपोज या सबस्टन्समध्ये जर समजा मी एक्स्ट्रा काहीतरी क्वांटिटी दुसऱ्या पण सबस्टन्सची ॲड केली किंवा सेम सबस्टन्स ॲड केला, ऑब्व्हियसली याचा मास वाढणार आहे. 1.5 समथिंग काहीतरी झालेलं असेल. मला एक सांगा, मास किंवा ही व्हॅल्यू इन्क्रीज होण्यामागचं रिझन काय, की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा मॅटर काय केलं आहे, ॲड केलं आहे. याचा अर्थ ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्याला तुम्ही बोलताय मास, मास कशावरती डिपेंड आहे, तर इथे ठेवणाऱ्या अमाऊंटवरती डिपेंड आहे. सो ज्या प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतात, अशा प्रॉपर्टीला आपण काय बोलतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग अशा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, ज्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आहे मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. हे एक्झाम्पल आहे जे आपल्याला MCQ पॉईंट ऑफ विचारले गेलेले आहेत ते. आता या केसमध्ये 1 मिनिट, दुसऱ्या ज्या प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामध्ये आपण सपोज प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट, या सगळ्या प्रॉपर्टीला आपण बोलणार आहोत, दे आर कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता मला सांगा, समजा आपण बॉइलिंग पॉईंटचा विचार केला. मी एखाद्या बिकरमध्ये सपोज 100 ml वॉटर घेतलं आहे आणि त्याला मी असं प्रॉपरली हीट करतो आहे आणि हे हीटिंग करताना मी नोटीस केलं, थर्मोमीटर इथे डीप केलेलं होतं. थर्मोमीटरने मला रीडिंग शो केलं की 100 डिग्री सेल्सिअसला ते जे काही वॉटर आपण घेतलं ते वॉटर काय झालं आहे, बॉईल झालं आहे. सपोज मी हे 100 ml न घेता, हे 100 ml न घेता मी आता घेतलं आहे सपोज 200 ml वॉटर, 200 ml ऑफ वॉटर. तर आपण पुन्हा हिटिंगच करतो आहे. आता मला सांगा, हिटिंग केल्यानंतर इथे जो काही थर्मोमीटर असेल, तो थर्मोमीटर तुम्हाला रीडिंग किती दाखवणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसच दाखवणार आहे. आता मला सांगा, वॉटरची क्वांटिटी वाढली की नाही, वॉटरची अमाऊंट वाढली, पण अमाऊंट वाढल्यानंतर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट चेंज झाला का, नाही, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट सेमच आहे. सो बॉइलिंग पॉईंट ही अशी प्रॉपर्टी आहे जी अमाऊंटवरती डिपेंड नसते. ओके, मग अशा टाईपच्या प्रॉपर्टीला आपण काय बोललं पाहिजे, सच टाईप ऑफ प्रॉपर्टी आर सेड टू बी intensive properties. So intensive properties are independent on amount of matter. Okay, so मग अशा अपार्ट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट अजून कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज ज्याच्यानं तुम्ही बोलू शकतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर एक्झाम्पल आहे ते मेन्शन केलेत आपण, प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट. ह्या अशा प्रॉपर्टीजना तुम्ही काय बोलतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, पुढे आपण डिस्कस करूया, एक छोटीशी टर्म आहे, चान्सेस थोडेफार आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. आता आपण डिस्कस करू आधी की एक्झॅक्टली स्टेट फंक्शन आपण कोणाला बोललं पाहिजे. ओके, सो स्टेट फंक्शन बघा, स्टेट फंक्शनची डेफिनेशन काय सांगितली. ओके, दोज प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ सिस्टीम अँड इंडिपेंडेंट ऑफ पाथ फॉलोड टू अटेंड इट. म्हणजे ज्या प्रॉपर्टीज, जसं की प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, ज्या प्रॉपर्टी फक्त डिपेंड असतात, कोणावरती डिपेंड असतात, स्टेट ऑफ द सिस्टीमवरती, करंट स्टेट ऑफ सिस्टीमवरती. त्या प्रॉपर्टी कशावरती डिपेंड नसतात, कुठल्या पाथने ती सिस्टीम आपण रेडी केली आहे. सो दोज प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू, हुज मॅग्नेट्यूड डिपेंड्स अपॉन द स्टेट ऑफ सिस्टीम अँड डज नॉट डिपेंड्स ऑन द पाथ, दॅट टाईप ऑफ प्रॉपर्टी आर सेड टू बी स्टेट फंक्शन. ओके, स्टेट फंक्शन कशा केलं, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीला आपण स्टेट फंक्शन म्हणू शकतोय, तर त्याच्यामध्ये आहे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. ओके, हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. आफ्टर दॅट पाथ फंक्शन कशाला बोललं पाहिजे. सो मला एक एक्झाम्पल द्या पाथ फंक्शनसाठी, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज पर्सन एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत गेला आहे. लोकेशन ए पासून लोकेशन बी पर्यंत पर्सन मुवमेंट करतोय. सपोज त्याचं मुवमेंट करताना तो एका या पाथने गेला असेल. सपोज मी याला मार्क करतोय पाथ ए आणि दुसरा आहे पाथ आपण याला मार्क करू पाथ 1 अँड दिस इज पाथ 2. एक साधं लॉजिकल मला आन्सर द्या. सपोज एखादा पर्सन लोकेशन ए टू लोकेशन बी चालला आहे, बट त्याने पाथ ए फॉलो केला आहे. आता मला सांगा, पाथ ए कडे बघितल्यानंतर त्या पर्सनने ज्यावेळेस वॉकिंगला सुरू केलं असेल, तर पर्सनच्या बॉडीने खूप जास्त वर्क केलं असेल ॲज कम्पेअर टू पाथ बी. पाथ बी कसा आहे, स्ट्रेट पाथ आहे, ऑब्व्हियसली त्या पर्सनची बॉडी वर्क कमी करणार आहे.
सो मला एक सांगा, वर्क हे एक्झॅक्टली कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द पाथ. जर तुम्ही पाथ चेंज केला तर वर्कसुद्धा काय होतं? चेंज होतं. सो हे लक्षात ठेवण्यापुरतं एक्झाम्पल दिलं आहे. सो याच्यामध्ये दोनच एक्झाम्पल असे आहे ज्यांना आपण बोलू शकतो दे आर सेड टू बी पाथ फंक्शन, आणि त्याच्यामध्ये आहे वर्क अँड हीट. सो वर्क अँड हीट दे आर सेड टू बी पाथ फंक्शन, बट प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर दे आर कॉल्ड ॲज स्टेट फंक्शन. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. ओके, आता काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण डिस्कस करू, ज्याच्यामध्ये आहे टाईप्स ऑफ प्रोसेसेस. आता ॲक्च्युली प्रोसेस कशाला बोलतो आपण, नाही का? सो देर इज अ वन ट्रान्झिशन, एक प्रकारचं ट्रान्झिशन आहे. सो प्रोसेस इज अ ट्रान्झिशन ऑफ वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. समजा इथे एक स्टेट आहे, इथे दुसरी स्टेट आहे, आणि एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे ट्रान्झिशन आहे, अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट, दॅट ट्रान्झिशन इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. त्याला सिम्पली तुम्ही काय बोलताय? प्रोसेस. एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पलमध्ये बघा, सपोज मी एखादी रिॲक्शन तुम्हाला सांगतो. रिॲक्शन करताना सपोज तुम्ही इथे रिॲक्टंट घेतले, काहीतरी प्रोसेस सुरू झाली, आफ्टर सम टाईम तुम्हाला काहीतरी काय मिळालं? प्रोडक्ट मिळालं. म्हणजे एका इक्विलिब्रियम स्टेटमधून आपण शिफ्ट झालो दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये, आणि हे जे काही ट्रान्झिशन होतं आहे, झालेलं आहे कम्प्लीट ट्रान्झिशन, त्याला तुम्ही म्हणता की आपण एक कम्प्लीट प्रोसेस केलेली आहे. ओके, सो प्रोसेस इज नथिंग बट इट्स अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोसेस. मग आपण प्रोसेसेस जर बघितले ना, टोटल 4 टाईपचे प्रोसेस आहेत. नंबर 1 आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. नाउ फर्स्ट ऑफ ऑल विल टॉक अबाउट द आयसोथर्मल प्रोसेस. हा जो वर्ड आहे ना, आयसोथर्म, आयसोचा अर्थ आहे कॉन्स्टंट, थर्मचा आहे हीट किंवा टेम्परेचर. अशी प्रोसेस जी सुरू असताना टेम्परेचर कॉन्स्टंट झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा एक्सपेरिमेंट करतोय, लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट करतोय. लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करताना मला एक सांगा, या बीकरच्या आउटसाईडचं टेम्परेचर आपण चेंज करतोय का? चेंज करतो सुद्धा आपण, त्याला आपण हिटिंग पण करतो. बट समजा एखादी नॉर्मल रिॲक्शन्स तुम्ही करताय, ती रिॲक्शन करताना तुम्ही टेम्परेचर चेंज केलं नाही आहे, याचा अर्थ ही रिॲक्शन तुम्ही करतायत रूम टेम्परेचरला. रिॲक्टंटचं कम्प्लिटली काय फॉर्म झालं आहे? रिॲक्टंटपासून प्रोडक्ट फॉर्म झालं. स्टील आउटसाईड टेम्परेचर इज रिमेन सेम. याचा अर्थ ही प्रोसेस सुरू असताना काय कॉन्स्टंट होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. मग अशा टाईपच्या प्रोसेसला आपण बोललं पाहिजे आयसोथर्मल प्रोसेस. द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आता सेकंड पॉईंट आपण डिस्कस करू. 1 मिनिट. ओके, सेकंड पॉईंट आपण डिस्कस करू, ज्याला आपण नाव देतोय आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस इज द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इथे मी नोट करून ठेवतोय, द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, विच इज कॉल्ड ॲज आयसोबारिक प्रोसेस. आणि वरच्यासाठी काय सांगितलं होतं? द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग मला एक सांगा, सपोज आपण पहिल्या प्रोसेसबद्दल पुन्हा डिस्कशन करू. इनिशियली काहीतरी टेम्परेचर असेल T1, रिॲक्शन पूर्ण झाली तेव्हा पण टेम्परेचर बदलणे, याचा अर्थ T1ची व्हॅल्यू आणि T2ची व्हॅल्यू कशी आहे? एक्झॅक्टली सेम. जर T1 इज इक्वल टू T2 असेल, दोघांची व्हॅल्यू सेम असेल, आणि जर मी T2 मायनस T1 केलं तर मला ऑब्व्हियसली आन्सर किती भेटणार आहे? 0. T2 मायनस T1 म्हणजेच काय झालं? डेल्टा T 0 झालं. जेव्हा देर इज अ नो चेंज इन टेम्परेचर, जर आपण टेम्परेचर चेंज होऊ दिलेलं नाही आहे, सो ऑब्व्हियसली देर विल बी नो चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण जर आउटसाईडचं टेम्परेचर चेंज करतच नाही. मला एक सांगा, सपोज आपण एखाद्या ग्लासमध्ये वॉटर घेतले आणि त्या ग्लासच्या आउटसाईडला असणारं टेम्परेचर आपण अजिबात चेंज होऊ दिलं नाही, तर आउटसाईडला असणाऱ्या वॉटरचं टेम्परेचर चेंज होणार आहे का? आन्सर इज नो. का? तर मी आउटसाईडचं टेम्परेचर मेंटेन करून ठेवलं आहे. मग अशा केसमध्ये आपण ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमची इंटरनल एनर्जी, दॅट इज यू, इनिशियली आणि आफ्टर सम टाईम दोघांच्या व्हॅल्यू कशा असतील? सेमच असतील. याचा अर्थ U2 मायनस U1 केलं तर व्हॅल्यू मला किती भेटणार? 0. इट मीन्स डेल्टा U इज इक्वल टू 0. सो बाय दिस वे, फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा T जर 0 असेल तर डेल्टा U सुद्धा 0च असतो. ओके, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. सेकंड प्रोसेस आपण आता डिस्कस करतोय, आयसोबारिक प्रोसेस. Isobaric process is the process which is carried out at constant pressure.
कॉन्स्टंट प्रेशरला जी प्रोसेस आपण परफॉर्म करतोय त्याला तुम्ही काय बोलतात, आयसोबारिक प्रोसेस. मला सांगा, सपोज तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये केमिकल्स घेतलेत ए अँड बी, आणि या टेस्ट ट्यूबच्या वरच्या साईडला कुठलंही आपण लीड अटॅच करत नाही किंवा असं त्याला कव्हरअप करत नाही, म्हणजे याचा आता वरच्या साईडने जे प्रेशर आहे ते या सरफेसवरती एक्सपेरिमेंट एंड होईपर्यंत वरच्या साईडने असणारं प्रेशर चेंज होत नाही, ज्याला तुम्ही बोलता ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याचा अर्थ एक्सपेरिमेंट एंड झाल्यानंतर सुद्धा वरच्या साईडने असणारं प्रेशर म्हणजे P1ची व्हॅल्यू आणि P2ची व्हॅल्यू दोघांच्या व्हॅल्यू कशा असणार आहे, एक्झॅक्टली सेम असणार आहे. जर P1 P2 सेम असेल तर दोघांचा डिफरन्स तुम्ही घेतला P2 मायनस P1, त्याला आपण बोलतो डेल्टा पी. डेल्टा पीची व्हॅल्यू किती भेटणार, 0 भेटणार आहे. सो फॉर आयसोबारिक प्रोसेस डेल्टा पी इज टेकन ॲज 0. ओके, देन आयसोकोरिक प्रोसेसचं आपण डिस्कशन करू. आयसोकोरिक प्रोसेस इज द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो जी प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत मॅटरचा व्हॉल्यूम चेंज होत नाही अशा टाईपच्या प्रोसेसला आपण काय बोलतो, सच टाईप ऑफ प्रोसेस आर कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. ओके, ओनली 1 मिनिट. फाईन. आता आयसोकोरिक प्रोसेसचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखादं क्लोज कंटेनर घेतले. सपोज देर इज अ केमिकल रिॲक्शन कॅरिड आउट इन अ क्लोज कंटेनर. जर आपण एखादी केमिकल रिॲक्शन क्लोज कंटेनरमध्ये केली असेल तर त्या सिस्टीमचा, त्या मॅटरचा व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकत नाही आहे. इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम दोघं कसे असणार आहे, सेमच असणार आहे. सो V1 इज इक्वल टू V2 असणार आहे. देअरफॉर V2 मायनस V1 जर आपण फाइंड आउट केला तर व्हॅल्यू किती भेटणार, 0. सो डेल्टा V इज इक्वल टू वॉट, 0. So the process which is carried out at constant volume, that process is called as isochoric process. For isochoric process, delta V is equal to 0. And the last one is about adiabatic process. So adiabatic process ही अशा टाईपची प्रोसेस आहे की देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं हीटचं एक्सचेंज होत नाही आहे, प्रोसेस तर पूर्ण होतेच आहे. समजा या क्लोज व्हेसलच्या इनसाईडला एक प्रोसेस सुरू आहे, बट आपण इन्सुलेटर यूज केल्यामुळे काय होतं की आतल्या साईडला जे काही हीट प्रोड्यूस झाली असेल ती आउटसाईडला येणार नाही आहे किंवा आउटसाईडची एनर्जी इनसाईडला येणार नाही. याचा अर्थ इथे सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज होणार नाही हीटचं. मग अशा टाईपच्या आतमधल्या होणाऱ्या प्रोसेसला आपण काय बोललो पाहिजे, ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यूची व्हॅल्यू किती घ्यायची असते आपल्याला, 0 घ्यायची असते. ओके, हे झालं ॲडियाबॅटिक प्रोसेसचं डिस्कशन. आता यांचा मिनिंग तुम्हाला मी एक्सप्लेन केला आहे. आत्तापर्यंत जेवढं मी डिस्कशन केलं आहे त्याच्या बेसिसवरती तुमचे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती सॉल्व होणार आहेत, 22. हा काउंट कमी नाही आहे, खूप कमी डिस्कशन केलं आपण आत्तापर्यंत, तरी तुमचे 22 क्वेश्चन सॉल्व होतील. तर CT 2021, 2022, 2023 या इयरचा आपण काउंट बघतोय. ओके, हां, मे बी स्टार्टिंगला इनिशियली 2020चे पण क्वेश्चन याच्यामध्ये राहू शकतात मे बी, बट हा काउंट खूप चांगला आहे आणि टॉपिक खूप इझी आहे. ओके, सो याच्या आता पुढे आपण सेकंड टाईपकडे जाऊ. सेकंड टाईपचं बद्दल मी काय सांगतो बघा, इथे जो MCQचा सेकंड टाईप मी इथे कव्हरअप करतोय, टाईप 2 आपण त्याला बोललो आहे. त्या टाईप 2चे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स मी ऑब्झर्व केले 34 क्वेश्चन्स. अगेन दे आर द सेम फ्रॉम 21, 22, 23. या तिघा वर्षामध्ये जो आता मी टाईप तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्या तिघा वर्षातले टोटल 34 क्वेश्चन विचारले गेले आणि 34 क्वेश्चन्सपैकी 28 क्वेश्चन्स हे फक्त एका फॉर्म्युलाच्या बेसवरती सॉल्व्ह होतात आणि तो फॉर्म्युला आहे वर्क डनचा, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. फॉर्म्युला असा आहे W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आपण याचं डेरिवेशन पण बघितलं आहे, बट आता डेरिवेशन तुम्हाला CET पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तर ते फक्त इक्वेशन. याच्यामध्ये Wचा अर्थ असतो वर्क डन, PEXT असं आपण मेन्शन केलं तर बोलतो आपण एक्सटर्नल प्रेशर, आणि डेल्टा Vचं मिनिंग आहे चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज V2 मायनस V1. हाच फॉर्म्युला आपण लिहिताना असं पण लिहू शकतोय, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 असं पण आपण मॉडिफाय करू शकतोय. नुसतं या एका फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती तुम्ही 28 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. आता रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ना, 6 क्वेश्चन,
हे छोट्या छोट्या टॉपिकवरती विचारले आहेत. अगदी म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधी घ्यायचं आहे, हीट ॲब्सॉर्ब केली का इव्हॉल्व केली का प्लस साईन द्यायचं की मायनस साईन द्यायचं आहे, किंवा अजून छोटे मोठे क्वेश्चन असतील, पण ते फक्त 6 क्वेश्चन्स आहेत. सो तुम्ही जर CET पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन करताय तर ऑब्व्हियसली या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, 1 मिनिट. आता बघूया एक्झॅक्टली हा टाईप कुठला आहे. दुसरा एक टाईप आहे तो आहे डब्ल्यू मॅक्सवाला, त्याला आपण बोलतो मॅक्झिमम वर्क डन. ओके, आता हे ॲक्च्युली कसं आहे माहिती का, टोटल 34 क्वेश्चन्सपैकी 28 क्वेश्चन्स हे प्रेशर व्हॉल्यूम वर्क डनच्या फॉर्म्युल्यावरती विचारलेत, आणि रिमेनिंग 6 क्वेश्चन जे आहेत हे कोणाचे आहे, डब्ल्यू मॅक्सचे आहेत. ओके, हे तेव्हा मी सांगायला विसरलो, ते दुसऱ्या कुठल्या छोट्या मोठ्या टॉपिकचे नाही आहेत. हे 6 क्वेश्चन कुठल्या बेसिसवरती आहे, डब्ल्यू मॅक्सवरती आहे. मग मला एक सांगा, डब्ल्यू मॅक्सचे क्वेश्चन्स तर आपण क्लासमध्ये बरेचसे सॉल्व्ह केलेत, डब्ल्यूचे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डनचे. सो या दोन फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती 34 क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि या 34 क्वेश्चन्सपैकी 28 + 6 असं डिवायडेशन आपण केलं आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्याचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. ओके, अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही हे डायरेक्टली या फॉर्म्युला बेसवरती तुम्ही MCQ सॉल्विंगला सुरुवात करून द्या. आता मी तुम्हाला फक्त फॉर्म्युला सांगितलं आहे. आता तुम्ही नेमकं MCQचा अभ्यास कसं केलं पाहिजे, जर मी तुम्हाला सांगितलं आहे ना की या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती ऑलमोस्ट 28 क्वेश्चन विचारलेत, तर तुम्ही काय करता, 28मधले रँडमली काही 4-5 क्वेश्चन काढा. फक्त त्या 4-5 क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ते 4-5 क्वेश्चन तुम्हाला रँडमली सगळे जमले तर पूर्ण 28 सॉल्व्ह करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. फक्त महत्त्वाचं काय की टाईप खूप महत्त्वाचं आहे, की त्या टाईपचे क्वेश्चन तुमच्याकडनं सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. ओके, फाईन. आता आपण नेक्स्ट बघूया की अजून कुठलं काय बेसिक लागणार आहे. काही क्वेश्चन सॉल्व्ह करताना आहे ना, आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स यूज करायचे आहे किंवा इम्पॉर्टंट साईन किंवा नोटेशन यूज करायचं आहे, ज्याच्यामध्ये +Q कधी वापरायचा असतो. Q म्हणजे काय असतं, हीट. जेव्हा एखादी सिस्टीम एनर्जी काय करते, ही एनर्जी किंवा हीट काय करते, ॲब्सॉर्ब करते, तेव्हा आपण मेन्शन करतो की Q इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. वेन सिस्टीम रिलीजेस एनर्जी, जेव्हा एखादी सिस्टीम स्वतःमध्ये असणारी एनर्जी काय करते, रिलीज करते, तेव्हा सिस्टीमची स्वतःची एनर्जी कमी होत असते. याचा अर्थ आपण Qचं साईन कसं घेतलं पाहिजे, निगेटिव्ह घेतलं पाहिजे. W पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आहे, जेव्हा एखादी सिस्टीम स्वतः वर्क करते. वेन वर्क इज डन बाय द सिस्टीम देन W इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. अँड वेन वर्क इज डन सॉरी आपण बोलताना मिस्टेक केली, 1 मिनिट. हां, इथे मी काय बोलतो लक्ष द्या. हा पॉईंट असा आहे, वेन वर्क इज डन ऑन द सिस्टीम तेव्हा तुम्हाला W पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. अँड वेन वर्क इज डन बाय द सिस्टीम असेल तर अशा केसमध्ये आपल्याला W निगेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, दोघांमध्ये क्लिअरिटी दिली आहे. बाकीच्यांचं पण ओव्हरऑल बघू आपण. इथे काय सांगितलं बघा, हीट ॲब्सॉर्ब केली असेल तर Q पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, आणि हीट जर रिलीज केली असेल, सिस्टीमने हीट काय केली आहे, रिलीज केली असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला Q निगेटिव्ह घ्यायचं. ओके, हे चारही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. यांना इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, कारण यांच्यावरती सुद्धा आपले बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन कधी द्यायचा याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन आपल्याला CETचे सॉल्व्ह करायचे आहेत, जे 28च्या मध्येच आपण इन्क्लूड केले. आता बेसिकमध्ये दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यांच्यावरती एक सेपरेट क्वेश्चन तयार होतो. डब्ल्यूचे इक्वेशन नेहमीच आहे, W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू ΔV. हे आपलं नेहमीचं इक्वेशन आहे. ΔVला आपण मॉडिफाय केलं आहे V2 - V1. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जर मला एक सांगा, फायनल व्हॉल्यूम जास्त असेल इनिशियलपेक्षा, म्हणजे एक्सपान्शन झालं आहे. फायनल व्हॉल्यूम जास्त तेव्हाच असतो जेव्हा काय झालेलं असतं, एक्सपान्शन झालेलं असतं. इफ V2 इज ग्रेटर दॅन V1 देन ऑब्व्हियसली मला एक सांगा, V2ची व्हॅल्यू जास्त आहे, V1ची व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे लार्जर व्हॅल्यूमधून स्मॉलर व्हॅल्यू तुम्ही मायनस करताय. ऑब्व्हियसली डब्ल्यूचं साईन बदलणार आहे का, नाही, W इज रिमेन निगेटिव्ह. आणि W जर निगेटिव्ह असेल तर लॉजिकल आहे की वर्क इज डन बाय द सिस्टीम, हे आपण मेन्शन करतो. ओके, आता दुसरं, जर कॉम्प्रेशन झालं असेल, जर वर्क ऑफ कॉम्प्रेशन झालं असेल तर याचा अर्थ ऑब्व्हियसली V1ची व्हॅल्यू जास्त आहे, V2ची व्हॅल्यू कमी, कारण इनिशियली व्हॉल्यूम जास्त होता आणि त्याला आपण कॉम्प्रेस केलं, V2ची व्हॅल्यू कमी झाली. इफ V1 इज ग्रेटर दॅन V2 देन ऑब्व्हियसली आपलं साईन किंवा आन्सर येणार आहे मायनसमध्ये. मग ते इकडचं मायनस आन्सर आणि हे पुन्हा मायनस काय होणार, प्लस होणार. डब्ल्यूची व्हॅल्यू कशी येणार, पॉझिटिव्ह येणार आहे.
डब्ल्यू पॉझिटिव्ह आला असेल तर कन्फर्मेशन आहे की डब्ल्यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह इफ वर्क डन ऑन द सिस्टीम, इफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. फाईन. आता त्यानंतर फ्री एक्सपान्शन कशाला बोललं पाहिजे? बघा, जेव्हा आपण वर्क करतोय किंवा गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय, पण तो गॅस एक्सपांड कुठे होते आहे? इन केस ऑफ व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हटलं तर ऑब्व्हियसली प्रेशर नसतंच, प्रेशर झिरो असतो. सो प्रेशर झिरो असताना जर आपण वर्क करण्याचा प्रयत्न करतोय तर एक्सटर्नल प्रेशर झिरो असेल तर डब्ल्यूची पण व्हॅल्यू किती येणार आहे? झिरोच येणार आहे. सो त्याला आपण बोलतो वर्क ऑफ एक्सपान्शन किंवा त्याला बोलतो फ्री एक्सपान्शन. सो इन केस ऑफ फ्री एक्सपान्शन देर इज अ नो ऑपोजिंग फोर्स आणि एक्सटर्नल ऑपोजिंग फोर्सच नाही आहे, म्हणजे प्रेशर किती झालं? झिरो. आणि प्रेशर झिरो असेल तर वर्क डन सुद्धा किती असणार आहे? झिरो असणार आहे. सो यांच्या बेसवरती डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड MCQs आपल्याला विचारले जाऊ शकते. ओके. त्यानंतर काही इम्पॉर्टंट कन्व्हर्जन आहे जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला बार DM क्यूबचं कन्व्हर्जन जूलमध्ये करावं लागतं. ओके. सो 1 बार DM क्यूब्स इक्वल टू 100 जूल. हे एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे जे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना यूज करायची असेल. ओके. आता मी तुम्हाला काय करतो, मी तुम्हाला एक वेपन दिलं, वेपन इन द सेन्स मी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे प्रॉब्लेम सॉल्विंग करताना. आता तुम्ही एक्झॅक्टली करणार काय? हे व्हिडिओ जो तुम्ही ऐकता आहात, हे व्हिडिओ ऐकल्यानंतर किंवा हे व्हिडिओ ऐकत असताना पॅरलल तुम्हाला काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे इक्वेशन सांगितलं होतं महत्त्वाचं, डब्ल्यू इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग तुम्ही बघा की या इक्वेशनवर तुम्हाला कुठले कुठले क्वेश्चन सापडत आहेत. जर तुमच्याकडे क्वेश्चन सिक्वेन्शियली नसतील, ओके, तर टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला या चॅप्टरचे सब टॉपिक वाईज PYQ अवेलेबल करून देईल, जे की तुम्ही सब टॉपिक वाईज सॉल्व केलं तर बेटर असेल. तुम्हाला सगळे या टाईपचे या इक्वेशनवरती डिपेंड असणारे सगळे क्वेश्चन एकाच ठिकाणी मिळतील. ओके, जे तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये मिळतील. ओके. सो आता पुढचं आपण मॅक्झिमम वर्क डनचं डिस्कशन करतोय. हा फॉर्म्युला मी ऑलरेडी यूज करून झाला आहे आपला. येस और नो? सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT log टू द बेस 10 V2 अपॉन V1. सो या इक्वेशनचा आपल्याला यूज करून ऑलमोस्ट 5 to 6 PYQ आपल्याला सॉल्व करायचे आहे. बट मला असं वाटतं की हा जो टाईप आहे ना, हा बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा जास्त महत्त्वाचा आहे. डायरेक्टली 2 किंवा 3 मार्काचा बोर्डचा क्वेश्चन येतो. CET पॉईंट ऑफ व्ह्यू काय होतं की याचं कॅल्क्युलेशन्स वाढतात, टाईम कन्झ्युमिंग वाढतो. टाईम कन्झ्युमिंग आहे म्हणून काय होतं की शक्यतो CETला येऊ शकत नाही. बट येऊ शकत नाहीचा अर्थ असा नाही की येणारच नाही आहे. बट 6 टाइम्स हा क्वेश्चन विचारला गेला आहे, या टाईपचा क्वेश्चन. ओके, 1 मिनिट. ओके. आता पुढचं आपण डिस्कशन करूया, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सबद्दल डिस्कशन करू. एकच मिनटं. एक ॲनालिसिस होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं, एक पेज मी काढलं होतं, त्या पेजवरती मी तुम्हाला लिहून दिलेलं होतं सगळं. हां, नाही, हे सोल्युशनचं आहे. हां, करेक्ट. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरती, हां सॉरी, इथे लिहूनच ठेवलेलं मी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरती जर बघितलं ना, तो ओव्हरऑल नंबर ऑफ 1 मिनिट. फाईन. तर याच्यावरती टोटल नंबर ऑफ जे MCQज आहे त्या MCQचा काउंट किती आहे? 40 MCQज मला मिळाले CET 2021, 2022 अँड 2023 इयरला. आणि याच्यामधून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोवरतीच टोटल 40 न्यूमरिकल्स विचारले गेले. आता हे 40 न्यूमरिकल्स किती साध्या लेवलचे नीट समजून घ्या. ओके. आधी आपण काय करू, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचे जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरती आपण फोकस करूया. ओके. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, एनर्जी ऑफ द युनिवर्स इज रिमेन कॉन्स्टंट. पूर्ण युनिवर्सची एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट असते. युनिवर्सची एनर्जी कॉन्स्टंट कशी असते माहिती का? सपोज काहीतरी एनर्जी प्रोड्यूस झाली असेल, काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी काय झाली असेल, प्रोड्यूस झाली असेल, तर ती प्रोड्यूस झालेली अमाऊंट ऑफ एनर्जी कुठे ना कुठे युटिलाइज केली जाते. समजा आपल्या घरातलं एक्झाम्पल घ्या. आपण घरातलं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल एनर्जीचा आपण यूज करतोय, तेव्हाच फॅन सुरू होतोय, तेव्हाच ट्यूबलाईट स्टार्ट होते आहे. मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? लाईट एनर्जीमध्ये होते. मग अशा केसमध्ये एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये काय झाली? कन्वर्ट झाली. मग ती कन्वर्ट होत असताना पहिली एनर्जी कन्झ्युम होते किंवा संपते आहे, आणि ती इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी नवीन काय होते? प्रोड्यूस पण होते. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की युनिवर्सची एनर्जी नेहमी कशी असते? कॉन्स्टंट असते. ओके, हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट असं आहे,
टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज रिमेन कॉन्स्टंट. जर एखादी सिस्टीमच आयसोलेटेड आहे, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, ज्याच्यामधून सिस्टीममधून हीट किंवा एनर्जीचा एक्सचेंज होऊ शकत नाही आहे, अशा टाईपच्या सिस्टीमला आपण काय बोलतो, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीममध्ये एनर्जी एक्सचेंज होत नाही, म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की टोटल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज ऑल्सो रिमेन कॉन्स्टंट. ओके. नंबर 3, एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, बट दिस एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हे आपण तेव्हाच बोललो बघा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, लाईट एनर्जीमध्ये झालं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं. सो वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अनदर फॉर्म, बट आपण एक्स्ट्रा एनर्जी क्रिएट करू शकत नाही किंवा आहे त्या एनर्जीला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही आहे, कारण ती एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. हे झालं अकॉर्डिंग टू बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, की तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचे स्टेटमेंट रायटिंगसाठी येऊ शकता बोर्ड एक्झामला 1 और 2 मार्क्ससाठी. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते खूप जास्त महत्त्वाचं असेल. सो देर इज वन मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आणि इक्वेशन असं आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बघा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, याच्यामधल्या प्रत्येक टर्मचं मिनिंग तुला मी सांगतोय. डेल्टा यूचं मिनिंग घ्यायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी, और डेल्टा यूचं मिनिंग आपण इथे सांगितलं आहे डेल्टा यू इज अन इंक्रीज्ड इन इंटरनल एनर्जी, और वी कॅन से चेंज इन इंटरनल एनर्जी. सेकंड टर्म आहे क्यू. क्यू म्हणजे काय असणार आहे, क्यू इज द हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड डब्ल्यू इज द वर्क डन ऑन द सिस्टीम. हे आपण प्रत्येक टर्मचं मिनिंग सांगितलं. आता या छोट्याशा इक्वेशनवरती भरपूर सारे क्वेश्चन्स तयार झालेले आहेत. ओके, ऑलमोस्ट मला सांगितली 40 क्वेश्चन्स विचारले तर 40 क्वेश्चन्स हे न्यूमेरिकल बेस्ड आहे, बट अपार्ट फ्रॉम दिस काही बेसिकवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, सो मॉडिफाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. तुम्हाला जर कोणी विचारलं आयसोथर्मल प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मॉडिफाय करा, तर ते मॉडिफाय कसं करायचं बघा. मला एक बेसिक पॉईंट क्लिअर करा की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण मेन्शन केलं होतं की डेल्टा टी किती असतो, 0 असतो. डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यूची पण व्हॅल्यू आपण 0 डिफाईन केली आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं मॅथमॅटिकल इक्वेशन असं आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. जर डेल्टा यूची व्हॅल्यू 0 असेल तर आपण मेन्शन करू शकतोय Q is equal to minus W or W is equal to minus Q. So these two equations are the modified form of first law of thermodynamics for isothermal process. For isothermal process. MCQ साठी महत्त्वाचं आहे. ॲडिएबॅटिक प्रोसेस आपण मॉडिफाय करू. आता मला सांगा, ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये आपण क्लिअरली मेन्शन करतो की क्यूची व्हॅल्यू किती असते, 0 असते. आता मला सांगा, आपला एक फॉर्म्युला असा होता डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. जर मी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असं इक्वेशनचा विचार केला तर क्यूची व्हॅल्यू तर 0 आहे, आणि क्यूची व्हॅल्यू 0 असेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतो डेल्टा यू इज इक्वल टू वॉट, प्लस डब्ल्यू, और दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. ओके, मायनस मायनस कॅन्सल होते, शेवटी मिनिंग एकच असतो. ओके, आफ्टर दॅट आयसोकोरिक प्रोसेस. Everyone knows that isochoric process is the process which is carried out at constant volume. So delta V is taken as 0. आता मला सांगा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय होतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता तुम्ही बोलला की सर इथे डेल्टा व्हीचं काहीच कनेक्शन नाही, बट कनेक्शन आहे. आपण त्याला कनेक्शन कसं जोडण्याचा प्रयत्न करतो बघा. मला एक सांगा, आपल्याला W is equal to मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, हे इक्वेशन माहिती आहे. हे इक्वेशन आहे वर्क डनसाठी. आता काय करायचं, या वरच्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोमध्ये जो डब्ल्यू टर्म आहे त्या डब्ल्यू टर्मला रिप्लेस करून मी डेल्टा यू नवीन मॉडिफाय करतो आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता मला सांगा, डेल्टा व्ही ऑलरेडी 0 आहे, डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 पुट केली तर ही पूर्ण टर्मच 0 झाली. मग उरलं काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू उरलं. देर इज अ ओनली इक्वेशन दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी आहे म्हणून आपण ते व्ही मेन्शन करू शकतो. ओके, सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. इट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मो फॉर आयसोकोरिक प्रोसेस.
ओके फाईन. एक पॉज घेतला होता मी. सो लेट्स प्रोसीड फॉर द आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये मला हे सांगा, डेल्टा पी द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशरला प्रोसेस कॅरी केली म्हणून डेल्टा पीची व्हॅल्यू किती असणार आहे? 0 असणार आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. समजा मी डब्ल्यूला मॉडिफाय जरी केलं तर इक्वेशन असं आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. मला सांगा डेल्टा पी ही टर्म आपण कुठे ॲड करू शकतोय का नाही? सो हे जे शेवटचे इक्वेशन आहेत त्याला तुम्ही म्हणू शकतात दिस इज मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोबारिक प्रोसेस. फाईन. सो आफ्टर दॅट पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आपण चालू करतोय जो की आहे एन्थाल्पीशी. मी तुम्हाला एन्थाल्पीचं इथे काही दिले का रिलेशन नाही. मी तुम्हाला एन्थाल्पीबद्दल ॲड येतो की एन्थाल्पीचे किती क्वेश्चन्स आहेत. 1 मिनिट. 4.8 एन्थाल्पी म्हणजे टेक्स्टबुकमधला आहे तो 4.8 आणि या 4.8 टोटलवरती एन्थाल्पीवरती टोटल 41 क्वेश्चन्स आहेत. 41 PYQs आहेत जे 2021, 2022 आणि 2023चे आहेत. तर बघ एक मिनिट. 48 ठीक झालं. ॲप्रॉक्सिमेटली 40 क्वेश्चन असू शकतात. आपण 41 किंवा 48 पण इथे मेन्शन केलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण 40 ॲप्रॉक्सिमेटली कन्सिडर करू. कुठले कुठले इक्वेशन बघा ना. सगळ्यात पहिल्यांदा अगदी बेसिक फॉर्म्युले इथे दिले तुम्हाला, जे फॉर्म्युले आपण ऑलरेडी भरपूर वेळेस त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. ओके, 1 मिनिट ओनली. ओके, त्यातला सगळ्यात पहिला फॉर्म्युला तुम्हाला असं दिला आहे. सो चेंज इन एन्थाल्पीचा फॉर्म्युला आहे. चेंज इन एन्थाल्पीचा एक सिम्पल बेसिक फॉर्म्युला किंवा डेफिनेशन आहे. चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता ह्या पण इक्वेशनवरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आपल्याला. नंतर रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर अ केमिकल रिॲक्शन. सो तुम्हाला एखादी केमिकल रिॲक्शन दिलेली असते आणि त्या केमिकल रिॲक्शनसाठी तुम्हाला डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं रिलेशन शोधायचं असतं. हा तर बऱ्यापैकी फेमस क्वेश्चन आहे, याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. ओके, सो दिस इज रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिॲक्शन. आणि इक्वेशन असं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. आता त्याच्यामध्ये क्वेश्चन असं आहे की डेल्टा एच म्हणजे काय? चेंज इन एन्थाल्पी. डेल्टा यूचं मिनिंग आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. R is a gas constant, T is temperature. What about delta N? Delta N is nothing but it's a change in number of moles, that is number of moles of product minus number of moles of reactant. But हे जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट तुम्ही घेताय ते फक्त कुठल्या स्टेटचे काउंट करायचे? जे गॅसेस स्टेटचे असतात. N1चा मिनिंग काय सांगितलं? N1 आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. फक्त ते कुठल्या स्टेटला असलं पाहिजे? गॅसेस स्टेटलाच असले पाहिजे. सॉलिड स्टेट किंवा लिक्विड स्टेटवाले तुम्हाला काउंट करायचे नसतात. Okay, so delta U is equal to delta H is equal to delta U plus delta N T. This is a relation between delta H and delta U for chemical reaction. Okay, so second important formula, work done in a chemical reaction. एखादी केमिकल रिॲक्शन होते आणि मला एक सांगा, सपोज मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझा ऑडिओ ऐकताय, मी बोलतोय तर याचा अर्थ माझं बॉडीमध्ये काही ना काही एनर्जी आहे जी संपत चालली आहे, जी एंड होते आहे. याचा अर्थ ती एनर्जी कंझ्युम होते आहे. तसंच एनर्जी कंझ्युम झाली म्हणून माझी बॉडी काहीतरी वर्क करते. अदरवाईज मी एवढं 2 तास 1 तास रेकॉर्डिंग कसं काय करणार? मी एवढं करू का शकतोय? कारण तेवढी एनर्जी माझ्याकडे आहे. आता क्वेश्चन मार्क असा आहे की जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होते म्हणजे तिथे काही ना काही वर्क होणारच आहे. मग ते वर्क किती होणार एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये? त्याचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. दॅट फॉर्म्युला इज डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी. याच्यातला आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, इज टेम्परेचर, डब्ल्यू इज वर्क डन. क्वेश्चन मार्क की डेल्टा एन काय आहे? सो अगेन डेल्टा एन इज द सेम. डेल्टा एन इज नथिंग बट चेंज इन नंबर ऑफ मोल्स, दॅट इज N2 मायनस N1. सो जर N2ची व्हॅल्यू जास्त असेल N1पेक्षा तर डेल्टा एन नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि डेल्टा एन पॉझिटिव्ह असेल तर डब्ल्यू नेहमी निगेटिव्हच असणार आहे. तुम्ही चेक करा, फॉर्म्युलाकडे बघून हे आन्सर जमतात. जर डेल्टा एनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल याचा अर्थ या साईनला काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. डब्ल्यू इज ऑलवेज रिमेन मायनस इफ डेल्टा एन इज पॉझिटिव्ह. बट जर डब्ल्यू हा पॉझिटिव्ह आला, डब्ल्यू हा जर निगेटिव्ह आला तर याचा मिनिंग काय आहे? वर्क इज डन बाय द सिस्टीम. खूप चांगले क्वेश्चन्स आहेत जे या चॅप्टरवरती तयार होतात.
आणि खूप बेसिकसुद्धा आहे ते. 1 मिनिट. तुम्हाला नोट्स रीड करताना इथं डिस्टर्बन्स नको, ते क्लीन करून घेतलं पूर्ण. फाईन. नाउ द सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला, वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन W इज इक्वल टू डेल्टा एन आर टी. आता हा जो डेल्टा एन आहे तो पुन्हा गॅसेससाठीच आहे. वरचा पण डेल्टा एन गॅसेससाठीच होता. डेल्टा एन कसा काढतो आपण, N2 मायनस N1. फक्त एक लक्षात घ्या, नंबर ऑफ मोल्सचं प्रोडक्ट घेताना फक्त तुम्ही कोणाचे घेणार आहात, गॅसेसचे. वरती सुद्धा डेल्टा एन काढताना जो तुम्ही फॉर्म्युला वापरताय N2 मायनस N1, सो N1 N2 कोणाचे पण घ्या, फक्त ते कुठल्या स्टेटला असले पाहिजे, गॅसेस स्टेटला असले. सो हा फॉर्म्युला तुम्ही यूज करताय. या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तेच डिस्कशन पुन्हा, की N1 जास्त असेल N2 पेक्षा तर डेल्टा एन नेहमी निगेटिव्ह. डेल्टा एन जर निगेटिव्ह तर W पॉझिटिव्ह होऊन जाणार. W पॉझिटिव्ह झाला तर वर्क इज डन ऑन द सिस्टम आपण म्हणू शकतो. ओके. वेन नो प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन झालंच नाही आहे असं आपण कधी म्हणू शकतोय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन झालंच नाही असं आपण कधी म्हणू शकतोय, जेव्हा N2च्या व्हॅल्यूज आणि N1च्या व्हॅल्यूज कशा असतील, सेम असतील. व्हॅल्यू ऑफ N1 व्हॅल्यू ऑफ N2 इज रिमेन सेम. फॉर एक्झाम्पल, N2ची व्हॅल्यू आहे 5 आणि N1ची व्हॅल्यूसुद्धा आहे 5. सो डिफरन्स 5 मायनस 5 किती झाला, 0. 5 मायनस 5 म्हणजे डेल्टा एन जर 0 झाला असेल तर डेल्टा एन 0 झाला तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0. पूर्ण टर्म 0 झाली म्हणजे वर्क डन किती झालं, 0, किंवा वर्क डन झालंच नाही असं आपण म्हणू शकतोय. सो ह्या महत्त्वाच्या कंडिशन्स आहे की वेन प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, वेन देर इज अ नो प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा N1 N2च्या व्हॅल्यू कशा असतील, इक्वल असणार आहे. ओके. आता या चॅप्टरचा सेकंड हाफ आहे, त्याच्यामध्ये काही विशेष अशा डिफिकल्टीज नाही आहे. सेकंड हाफ आहे थर्मोकेमिस्ट्री, आणि थर्मोकेमिस्ट्री हा सेकंड लार्जेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरचा, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट नंबर ऑफ MCQs किती विचारले गेलेत. नंबर ऑफ MCQचा काउंट आहे 48 MCQs. विचार करा, एवढा सगळा मोठा काउंट जर विचारला जात असेल तर याचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. आणि हे पण महत्त्वाचं आहे की डिफिकल्ट अजिबात नाही आहे. याच्यामध्ये काही सब पॉईंट्स आहेत, सब टॉपिक आहेत, जसं की ते एखाद्या केमिकल रिॲक्शनची आपल्याला एन्थाल्पी काढायची. एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन, सपोज रिॲक्टंट AB इज देअर, याचं कन्वर्जन प्रोडक्ट C आणि D मध्ये होतं आहे. तर या रिॲक्शनची चेंज इन एन्थाल्पी आपण फाइंड आउट कशी करायची, डेल्टा HR इज गिवन बाय द फॉर्म्युला समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. आता हे प्रोडक्टच्या एन्थाल्पीमधून रिॲक्टंटची एन्थाल्पी मायनस केली तर आपल्याला कळतं की टोटल एन्थाल्पी रिॲक्शनमध्ये किती चेंज झालं आहे. सो चेंज इन एन्थाल्पी इज गिवन बाय द फॉर्म्युला समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. ओके. आता या फॉर्म्युल्याला आपल्याला थोड्या वेळानंतर बरंचसं मॉडिफाय पण करायचं आहे आणि त्याच्यावरतीच सगळे क्वेश्चन बऱ्यापैकी असेल. अपार्ट फ्रॉम दिस अजून काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. आता सर तुम्ही म्हणाल की सर एक्झोथर्मिक रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन तर खूपच बेसिक आहे. ऑब्वियसली बेसिक आहेच ते, की एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते, एंडोथर्मिकमध्ये हीट ॲब्सॉर्ब होते, हे तर नाही डिस्कस करायचं आपल्याला. महत्त्वाचं असं आहे की एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कॅन बी पॉझिटिव्ह कॅन बी निगेटिव्ह. ते डिसाईड कसं होतं, इफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्टची एन्थाल्पी जास्त पाहिजे, रिॲक्टंटची एन्थाल्पी कमी पाहिजे, तेव्हा दोघांमधला डिफरन्स म्हणजे डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह. आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तरच त्या टाईपच्या रिॲक्शनला आपण काय बोलतो, एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. MCQसाठी महत्त्वाचं असेल. आता हे जे मी रीड करतोय ना, हे नीट समजून घ्याल, हे लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. अदरवाईज हे व्हिडिओ बघून असं नाही झालं पाहिजे की आठवत नाही. एकदाच व्हिडिओ बघा, बट
खूप लक्ष देऊन ऐकायचा पूर्ण प्रयत्न करायचा. ओके. सो 1 मिनिट हे थोडंसं क्लिअर करतो. एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट या इक्वेशनचा यूज करून आपण डेल्टा एच बघायचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सपोज जर प्रोडक्टची एन्थॅल्पीची व्हॅल्यू जास्त असेल आणि रिॲक्टंटच्या एन्थॅल्पीची व्हॅल्यू कमी असेल, अशाच केसमध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह असतो. आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तर रिॲक्शन कशी असते, एंडोथर्मिक असते, म्हणजे हीट काय होत असते, ॲब्सॉर्ब होत असते. आणि जर रिॲक्टंटची एन्थॅल्पी जास्त आहे आणि प्रोडक्टची एन्थॅल्पी कमी झाली तर अशा केसमधला डेल्टा एच होणार निगेटिव्ह. डेल्टा एच निगेटिव्ह झाला म्हणजे सिस्टीम स्वतःकडची एनर्जी रिलीज करते. सिस्टीम स्वतःकडची एनर्जी रिलीज करते म्हणजे ती कुठली रिॲक्शन आहे, एक्झॉथर्मिक रिॲक्शन आहे. ठीक आहे. यांच्यावरती पण हे साधे साधे MCQ तयार होतात. आता एक पुढचं एक बेसिक कॉन्सेप्ट मी तुम्हाला विचारतोय की कुठल्या इक्वेशनला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन बोललं पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर याच्यावरती आला तर एखादा क्वेश्चनच येऊ शकतो, अदरवाईज चान्सेस खूप कमी आहे. मी सपोज एखादी केमिकल रिॲक्शन इथे नोट करतोय. फॉर एक्झाम्पल मिथेन जो गॅसेस स्टेटला आहे, याच्यामध्ये आपण ऑक्सिजन टाकला जो सुद्धा गॅसेस स्टेटला आहे, इट्स अ कंबशन रिॲक्शन. आणि यांच्यापासून तुम्हाला मिळतोय कार्बन डायऑक्साईड जो कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला आहे, प्लस तुम्हाला काय मिळत आहे, H2 मिळत आहे आणि जो ऑब्व्हियसली कुठल्या स्टेटला आहे, लिक्विड स्टेटला. आणि या रिॲक्शनचा डेल्टा H0ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे विच इज इक्वल टू -890 किलोजूल. ओके. आता मला सांगा याच इक्वेशनला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन का म्हणायचं, त्याचा काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन की रिॲक्टंट साईडला असणारे सगळे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, रिॲक्टंट साईडला असणारे सगळे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे बॅलन्स फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. हे कशा फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे, बॅलन्स फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की नंबर ऑफ कार्बन ऑन द लेफ्ट साईड, नंबर ऑफ कार्बन ऑन द राईट साईड सेमच असले पाहिजे. रिॲक्टंट साईडला असणारे टोटल नंबर ऑफ आयटम्स आणि प्रॉडक्ट साईडला असणारे टोटल नंबर ऑफ आयटम्स हे एक्झॅक्टली इक्वलच राहणं गरजेचं आहे. तर आपण त्या इक्वेशनला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणू शकतोय. अपार्ट फ्रॉम दिस अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये बघा दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जे काही रिॲक्टंट वापरले आहे हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेटला असले पाहिजे. जे काही प्रोडक्ट फॉर्म होत आहेत ते देखील त्यांच्या स्टँडर्ड स्टेटला असले पाहिजे, जे आपण ऑलरेडी स्टेट दाखवली आहे. आणि अपार्ट फ्रॉम दिस रिॲक्शनचा डेल्टा एच हा नेहमी राईट साईडला असला पाहिजे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो डेल्टा एचची व्हॅल्यू जी काही असेल पण ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे पण मेन्शन केलं असलं पाहिजे. जर असं काही मेन्शन केलं असेल तर त्या टाईपच्या इक्वेशनला आपण काय बोलतो, थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके. आता थर्मोकेमिकल इक्वेशन या टॉपिकवरती आपण पुढचं डिस्कशन करूया. बघा थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला दिलं असतं आणि त्याच्या बेसवरती दोन महत्त्वाचे न्यूमेरिकल्स आहेत जे बोर्ड ॲज वेल ॲज CET दोघं पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. सो पहिला न्यूमेरिकल टाईप असं आहे की स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन हे आपण फाइंड आउट करतोय फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. एखाद्या तुम्ही रिॲक्शनची काय फाइंड आउट करू शकताय, स्टँडर्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करू शकताय. वी कॅन फाइंड द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन. तुम्हाला काही मॉलिक्युलची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिली असते, त्या मॉलिक्युलच्या एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनच्या व्हॅल्यूजचा यूज करून तुम्ही पूर्ण रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करू शकतात. आणि ती शोधण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, डेल्टा H0R इज इक्वल टू summation of delta H0 of product minus summation of delta H0 of reactant. हा फॉर्म्युला आपण यूज करतो. फॉर्म्युला कसा आहे, डेल्टा H0 ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा H0 प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा H0 रिॲक्टंट. सो प्रोडक्टच्या एन्थॅल्पीमधून रिॲक्टंटची एन्थॅल्पी मायनस करायची, जो डिफरन्स येणार तो तुम्हाला मिळणार पूर्ण रिॲक्शनच्या एन्थॅल्पीची व्हॅल्यू. अशा केसमध्ये काय होतं की तुम्हाला काही मॉलिक्युलची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेली असते आणि मग तुम्हाला त्या केमिकल रिॲक्शनची एन्थॅल्पी काढायची असते. ओके. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम बॉन्ड एन्थॅल्पी. तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात आणि त्या बॉन्ड एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूजचा यूज करून तुम्ही पूर्ण रिॲक्शनची काय काढायची, स्टँडर्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करायची असते. सो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम बॉन्ड एन्थॅल्पी. ओके. चला पहिला फॉर्म्युला आपण याचा बघू बॉन्ड एन्थॅल्पीचा. एकच फॉर्म्युला येतो, डेल्टा H0R इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ रिॲक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ
डेल्टा H0 ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड. हा फॉर्म्युला एकदा रिकॉल करा, मी त्याला कव्हरअप करतोय. काय फॉर्म्युला होता बघा, समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट बॉन्ड. रिॲक्टंटच्या बॉन्ड एन्थॅल्पीमधून प्रोडक्टची बॉन्ड एन्थॅल्पी सबस्ट्रॅक्ट करायची, तेव्हा जाऊन तुम्हाला पूर्ण रिॲक्शनची काय भेटणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी. ओके. आफ्टर दॅट हेस लॉ पण लिटल बिट महत्त्वाचं आहे, बट हेस लॉचं इम्पॉर्टन्स थोडंसं बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त असतं. बट हेस लॉचं स्टेटमेंट फक्त करून ठेवा. बघा स्टेटमेंट काय सांगताय, द ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज फॉर अ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थॅल्पी चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन. याचा एकदम शॉर्टकट मिनिंग असा आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ the algebraic sum of reaction is remain same whether reaction takes place in one step or series of step. तर अशा स्टेटमेंटला आपण बोलतोय हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता हेस लॉ वरती आला तर पॉसिबिलिटी आहे न्यूमेरिकलची. ओके, ते पण थोडे चान्सेस कमीचे, कारण तो बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. हेस लॉचं स्टेटमेंट, हेस लॉवरती न्यूमेरिकल, हेस लॉच्या ॲप्लिकेशन्स, हे तुम्हाला बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त महत्त्वाचं आहे. CET पॉईंट ऑफ व्ह्यू शक्यतो हेस लॉवरती क्वेश्चन येणार नाही आहे. ओके, चला पुढच्या टॉपिकबद्दल डिस्कस करू, जो की आहे एन्ट्रॉपी. बघा एन्ट्रॉपी जनरली कसं असतं, समजा एखादा आईस क्यूब आपण एका टेबलवर ठेवून दिला आहे, तो आईस एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, मेल्ट होतो, इट गेट ट्रान्सफर इन टू लिक्विड स्टेट. जेव्हा तुम्ही लिक्विडला हीट करताय हाय टेम्परेचरला, इट गेट ट्रान्सफर इन टू इट्स गॅसेस स्टेट. आणि त्याच गॅसेस मॉलिक्यूलला जर कूल केलं, अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ लिक्विड. त्याच लिक्विडला पुन्हा कूल केलं, अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉलिड. म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. हे ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही सिस्टीमची एनर्जी काय करता, चेंज करता. सपोज जर तुम्ही एखाद्या सॉलिडला कन्वर्ट केलं आहे लिक्विडमध्ये, सॉलिडला आपण कन्वर्ट केलं आहे कशात, लिक्विडमध्ये. मला सांगा सॉलिड्सचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या खूप क्लोज असतील की नाही असे, सॉलिड्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. याचा अर्थ हे प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज होते. बट ते लिक्विड स्टेटला गेल्यावरती काय झालं असेल, त्यांची ऑर्डर मिसऑर्डर झाली असेल. मिसऑर्डर नाही बोलत, त्याला डिसऑर्डर बोलतात. सो ऑर्डरचं काय झालं, डिसऑर्डर झालं. ऑर्डरचं डिसऑर्डर झालं तर अशा केसमधला डेल्टा एस कसा घ्यायचा असतो, पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. लिक्विडचं तुम्ही गॅस केलं याचा अर्थ काय, तुम्ही डिसऑर्डरचं हायली डिसऑर्डर केलं आहे, अगेन डेल्टा एस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. जेव्हा सॉलिड टू लिक्विड होतं आहे किंवा लिक्विड टू गॅस होतं आहे किंवा सॉलिडचं डायरेक्टली गॅस होतं आहे, इन दॅट केसेस डेल्टा एस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि हीच जर प्रोसेस रिव्हर्स झाली असेल, गॅसेस मॉलिक्युलचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं असेल, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये झालं असेल, किंवा सॉलिड्स आर डायरेक्टली कन्वर्टेड इन टू लिक्विड सॉलिड स्टेट, गॅसेस आर डायरेक्टली कन्वर्टेड इन टू सॉलिड स्टेट, ही पण एक प्रोसेस आहे. जर असं डायरेक्ट कन्वर्जन झालं असेल तर आपल्याला डेल्टा एस कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा असतो. आता याचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. ओके, 1 मिनिट ओनली. सपोज मी तुम्हाला इथे मेन्शन केलं आहे की आपण सपोज आयोडीन आहे, आपल्याकडे I2 मॉलिक्यूल आहे आणि ऑब्व्हियसली आयोडीन कुठल्या स्टेटला असतो, सॉलिड स्टेटला. तुम्ही आयोडीनला वॉटर केलं आहे, आयोडीनला ॲड केलं आहे वॉटरमध्ये म्हणजे ॲक्वेस मिडियममध्ये, तेव्हा तुम्हाला आयोडीनचं काय भेटलं, सोल्युशन मिळालं. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ आयोडीन. मग अशा केसमध्ये डेल्टा एस नेमका तुम्ही घेणार काय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. तर लक्षात घ्या, हा सॉलिड स्टेटला होता आणि त्या वॉटरमध्ये तो पूर्णपणे डिझॉल्व्ह झाला आहे. याचा अर्थ आयोडीनचे पार्टिकल्स एकमेकांपासून थोडे सेपरेट झालेत. सेपरेट झाले याचा अर्थ ऑर्डरचं काय झालं, डिसऑर्डर झालं. ऑर्डरचं डिसऑर्डर झालं असेल तर अगदी ब्लाइंडली टिक करा, डेल्टा एस कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, तसं समजा मी अजून एखादं एक्झाम्पल घेतलं की सपोज माझ्याकडे हायड्रोजन गॅस आहे आणि याला मी कंबाईन करतोय ऑक्सिजन गॅससोबत. दोघेही गॅसेस स्टेटलाच आहे, पण यांच्यापासून मला काय भेटलं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ H2O की जे कुठल्या स्टेटला आहे, लिक्विड स्टेटला आहे. तर मला हे सांगा, इनिशियली ते कुठल्या स्टेटला होते, गॅसेस स्टेटला. ते कुठल्या स्टेटला होते, गॅसेस स्टेटला. नाऊ दॅट गॅस आर कन्व्हर्टेड इन टू लिक्विड, म्हणजे प्रोसेस या डायरेक्शनला चालली, म्हणून तुम्हाला डेल्टा एस काय घ्यायचा असतो, निगेटिव्ह घ्यायचा आहे. सो डेल्टा एस पॉझिटिव्ह कधी घ्यायचा, डेल्टा एस निगेटिव्ह कधी घ्यायचा, हा पार्ट महत्त्वाचा असेल. ओके, आता तसं या चॅप्टरमध्ये असं काही विशेष मला वाटत नाही आहे.
आपण काही इम्पॉर्टंट की पॉईंट्स मेन्शन केले आहेत, ज्यांच्यामधून काही क्वेश्चन्स आले तर येऊ शकत आहे. इट्स अ क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. सो एंट्रोपीची एक डेफिनेशन आहे, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. डेल्टा एस मीन्स चेंज इन एंट्रोपी. इट्स अ क्यू मीन्स हीट ॲब्सॉर्ब इन अ रिव्हर्सिबल मॅनर, आणि इथे टी आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, सो या केसमध्ये एकदा हे इक्वेशन ॲज इट इज विचारलं गेलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट और विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. त्यातलं आपण हे इक्वेशनला टिक करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा सांगतो, डेल्टा एस म्हणजे आपण रेग्युलरली त्याला मेन्शन करतो चेंज इन एंट्रोपी. व्हॉट इज दॅट क्यू? क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर इन अ रिव्हर्सिबल मॅनर, आणि टी इज द टेम्परेचर. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की चेंज इन एंट्रोपी इज अ स्टेट फंक्शन. हे काय एक प्रकारचं स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन कुठलं आहे तर हे स्टेट फंक्शन आहे. तर हे फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड असतं, पाथवरती डिपेंड नसतं, म्हणून तर आपण याला बोलतोय स्टेट फंक्शन आहे. सेकंड, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे, त्याला नावच आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरती आला तर क्वेश्चन बेसिक विचारला जातो, जो खूप ओल्ड एक्झामला विचारला गेला होता. क्वेश्चन असा होता की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मो. ऑप्शन ए बी सी डी. सो डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग विच इज ऑलवेज 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 ग्रेटर दॅन 0. तर हे आहे अकॉर्डिंग टू सेकंड लॉ. सेकंड लॉ काय सांगतो बघा, द टोटल एंट्रोपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. जर एखादी स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल तर सिस्टीमची आणि सराउंडिंगची एंट्रोपी ही नेहमी काय होते, इन्क्रीज होते त्या स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये. अशा केसमध्ये आपण त्याला बोलतोय सेकंड लॉ ऑफ थर्मो. आता अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मो, एखादी प्रोसेसचा जर डेल्टा एस व्हॅल्यू हा 0पेक्षा जास्त असेल तर त्या प्रोसेसला आपण काय बोलतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. इफ डेल्टा एस इज लेस दॅन 0 then the process is non-spontaneous, and if delta S total is equal to 0 असेल तर प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम स्टेट. हे बेसिक MCQ आहे, जे याच्या आधी केव्हा ना केव्हा विचारले गेलेत. बट कसं आहे ना की आत्ताच्या डेटला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, बट मला असं वाटतं की एवढे पण साधे क्वेश्चन शक्यतो CETने नाही विचारले पाहिजे किंवा नाही येणार. आले तर खूप चांगली गोष्ट आहे, आपलं गुड लक असेल की या टाईपचे क्वेश्चन जर एक्झामला आले तर बेटर असेल. 1 मिनिट ओके. आता गिब्स एनर्जीवरती असं विशेष काही क्वेश्चन नाही आहे, तर गिब्स एनर्जीला आले तर एखाद दोन क्वेश्चन येऊ शकते, पण चान्सेस थोडेसे कमी आहे. सो गिब्स एनर्जीची डेफिनेशन काय आहे? गिब्स एनर्जी इज डिफाईन्ड ॲज इट इज डेल्टा जी इज इक्वल टू जी इज इक्वल टू टी मायनस एच मायनस टी एस. एक्स्ट्रीमली सॉरी, जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. दिस इज अ इक्वेशन ऑफ गिब्स एनर्जी. मग चेंज इन गिब्स एनर्जी कशी करणार? डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. याच्यामधला डेल्टा जी टर्म काय आहे? डेल्टा जीलाच आपण बोलतो चेंज इन गिब्स एनर्जी. चेंज इन गिब्स एनर्जी. डेल्टा एच सेमच आहे, चेंज इन एन्थॅल्पी. दिस इज चेंज इन एन्थॅल्पी. डेल्टा एसचं मिनिंग आहे चेंज इन एंट्रोपी, आणि क्वेश्चन आहे त्या टीचा, दॅट इज टेम्परेचर. ओके, आता या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे इक्वेशन आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, या इक्वेशनच्या बेसिसवरती ॲप्रॉक्सिमेटली सांगतोय की तुम्हाला टोटल एक 10 ते 15 तरी तुम्हाला MCQ सापडतील. ॲक्च्युली हे फक्त 10-15 MCQ आहे, एकट्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती नाही आहे. 10 to 15 नाही, 1 मिनिट एक पेज चेक करतो मी फक्त. 26 MCQ आहे. तर इथून पुढे जे डिस्कशन मी करतोय अगदी थोडंसंच एवढंच आहे. तर टोटल 26 MCQs आहेत. इथून सुरुवात केली तर एक मिनिट, हां इथून आपण टॉपिक सुरू केला तर इथून पुढच्या टॉपिकवरती 26 क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. त्याच्यामधलं आपण आता गिब्सबद्दल डिस्कशन करतोय. अजून एक फॉर्म्युला आहे डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. ओके, सो हे आता हे बघा कसं माहिती का, थर्मोडायनॅमिक्स जर म्हटलं ना तर कम्प्लिटली सगळेच्या सगळे PYQs तुम्ही चेक करा. 100 PYQs तुम्हाला सापडले असले तर 100पैकी तुम्हाला 90-95 क्वेश्चन्स हे PYQचे न्यूमरिकल्सच आहेत. सो न्यूमरिकल्स म्हटलं तर ऑब्वियसली फॉर्म्युलाच व्यवस्थित करावं लागेल. इथली कुठली कॉन्सेप्ट मला एक्सप्लेन करायची गरज नाही ना, कुठली रिॲक्शन एक्सप्लेन करण्याची गरज पडते. सो फॉर्म्युला बेस रेडी करा, फॉर्म्युल्यातले मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करा, नोटबुकमध्ये नोट करा, ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा वेळेवरती आपण डिसाईड करू. ओके,
आता हे जे वरचं इक्वेशन आहे, या इक्वेशनचा आपण विचार केला, जर डेल्टा एस टोटल हा 0पेक्षा जास्त असेल, हा डेल्टा एस टोटल जर 0पेक्षा जास्त असेल, तर ऑब्व्हियसली हे मायनस एन मायनस राहणार आहे. याचा अर्थ डेल्टा हा 0पेक्षा कमीच असणार आहे. डेल्टा जी इज लेस दॅन 0. आणि डेल्टा जी जर 0पेक्षा कमी असेल तर प्रोसेस कशी असते? स्पॉन्टेनियस असते. मग प्रोसेस स्पॉन्टेनियस कधी होते? तर दोन महत्त्वाच्या कंडिशन आहे. पहिले आपण डिस्कस केली होती की डेल्टा एस ग्रेटर दॅन 0 पाहिजे, बट डेल्टा जी हा लेस दॅन 0 पाहिजे, तर ती प्रोसेस कशी असते? स्पॉन्टेनियस. इन द सेम लॉजिक, इफ डेल्टा एस इज लेस दॅन 0, तर ऑब्व्हियसली डेल्टा जी हा ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे, तरच प्रोसेस कशी असणार आहे? नॉन स्पॉन्टेनियस असेल. बट डेल्टा जीची व्हॅल्यू आणि डेल्टा एसची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर आपण काय बोलणार? द प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम स्टेट. ओके, 1 मिनिट. इथे एक मायनस साईन आहे. फाईन. आता दोन क्वेश्चन्स आहे, दोन इक्वेशन्स आहेत ज्यांच्यावरती बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू पण क्वेश्चन विचारले गेले. आला तर सीटला पण येऊ शकतोय. सो इक्वेशन असे, देर इज वन रिलेशन बिटवीन गिब्स फंक्शन, दॅट इज गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण मार्क करतो के. बट त्याच्यापर्यंत जाण्याच्या आधी एक रिलेशन असं आहे, दॅट रिलेशन इज बिटवीन गिब्स एनर्जी अँड रिॲक्शन कोशंट क्यू. आता हा रिॲक्शन कोशंट काय असतो? सपोज एखादी केमिकल रिॲक्शन आहे, ए प्लस बी बी, इट गिव्स सी सी प्लस डी टी. या केमिकल रिॲक्शनचा मला रिॲक्शन कोशंट काढायचा. तो रिॲक्शन कोशंट आपण कसा काढतो? रिॲक्शन कोशंट इज गिवन बाय द फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर बी. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण रिॲक्शन कोशंट फाइंड आउट करतो, जे ऑलरेडी आपण 11th पण स्टडी केलं होतं. ओके ना. सो हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही क्यूची व्हॅल्यू पुट करून वरचं इक्वेशन यूज करू शकता. सेकंड थिंग, देर इज वन अनदर फॉर्म्युला, डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस 2.303 RT लॉग टू द वेस्ट इन ऑफ के. यातला प्रत्येक टर्म, डेल्टा G0चा अर्थ काय आहे? स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी, R इज गॅस कॉन्स्टंट, T इज टेम्परेचर अँड K इज नथिंग बट इट्स अ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. सो याच्या सगळ्यांच्या बेसिसवरती ॲप्रॉक्सिमेटली मी तुम्हाला सांगतो काउंट. बघा, इथे ॲनालिसिस सांगतो. सगळ्या स्टार्टिंगला सिस्टीम सराउंडिंग, स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, टाइप्स ऑफ प्रोसेस, एवढं तुम्ही केलं, तुमचे 22 क्वेश्चन सॉल्व होत आहे. अपार्ट फ्रॉम दिस, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्न इंटू डेल्टा व्ही, हे इक्वेशनवरती 28 क्वेश्चन्स विचारले गेले. न्यूमेरिकल्स डब्ल्यू मॅक्सवरती 6 क्वेश्चन विचारले गेले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोवरती टोटल 40 क्वेश्चन्सचा डेटा आहे, ज्यात मॅक्झिमम न्यूमेरिकल्स आहे. एन्थॅल्पीवरती 40 क्वेश्चन्स विचारले गेलेत. एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मी डिस्कस नाही केलं आहे, तर तुम्ही फक्त लक्षात घ्या. एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या डेफिनेशन्स आहे आणि त्या डेफिनेशनवरती सुद्धा 7 क्वेश्चन विचारले. तेवढं फक्त डेफिनेशन बघून घ्याल तुम्ही. ओके. अपार्ट फ्रॉम दिस, थर्मोकेमिस्ट्री आपण चालू केलं होतं. थर्मोकेमिस्ट्री पूर्ण टॉपिकवरती टोटल 48 क्वेश्चन्स आहे. शेवटी आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स गिब्स वगैरे डिस्कस केलं होतं, त्या सगळ्यांचे मिळून 26 क्वेश्चन होत आहेत. तर एवढे सगळे क्वेश्चन्स तुमचे खूप इझिली सॉल्व होत आहेत. तुम्ही काय करायचं, मी जसं तो टॉपिक एक्सप्लेन केला लगेच त्याचे क्वेश्चन सॉल्व करा. ओके. ज्या स्टुडंटला सब टॉपिक वाईज क्वेश्चन नसतील, कुठल्या वर्षाचे, 21, 22, 23, सब टॉपिक वाईज क्वेश्चन्स मी तुम्हाला टेलिग्राममध्ये देतो आहे. ओके. सो टेलिग्रामच्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या ग्रुपला जॉईन व्हा. त्या ग्रुपमध्ये तुमच्या टेस्ट पण होणार आहे. त्या टेस्टला ॲपेअर व्हा, क्वेश्चन सॉल्व करा, तुम्हाला सोल्युशन्स प्रोव्हाइड केले जातील. स्वतःचं ॲनालिसिस करा की आपण स्टडी केल्यानंतर एक्झॅक्टली किती स्कोअर करतो आहे. ओके. सो थर्मोडायनॅमिक्स आपण इथे स्टॉप करू. पुढचं व्हिडिओ असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं, त्याच्यानंतर असणार आहे केमिकल कायनेटिक्स. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.